पुतण्यांना चुलतीच्या थांबण्याचं दुःख आहे आणि विशेषत्वानं एक असणारा मुलगा आणि एक असणारी मुलगी यांच्या डोळ्यासमोर त्यांची माता थांबलेली आहे. खरं तर फार मोठं दुःख ह्या माऊलीनं पचवलं आणि मला वाटतं त्याच चिंतेमध्ये खऱ्या अर्थाने या माऊलीचं थांबणं झालं. अनेक असणारे दुःखाचे डोंगर ह्या परिवारावरती खऱ्या अर्थानं कोसळले गेले. मला वाटतं साहेबांच्या अगोदर त्यांची एक मुलगी थांबली होती. माता पित्यांच्या समोर मुलगी थांबली. तदनंतर साहेबांचं थांबणं झालं आणि आणखीन दुर्दैवी प्रसंग या परिवारावरती खऱ्या अर्थानं जो ओढावला गेला तो म्हणजे स्वर्गीय अविनाश सर ज्या वेळेला थांबले त्यावेळेला फारच मोठा आघात या परिवारावरती झाला बरं. आणि असं लेकरू थांबल्यानंतर त्या पाठोपाठ मातेचंही थांबणं झालं आणि आज असणारा त्या प्रसंगाला 1 वर्ष पूर्णत्वाला जाते. खर तर ह्या आईचं जे थांबणं झालं आकस्मिक रीतीनं थांबणं झालं. शेताकडे निघालेली माता ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये का झाकलिया घटीचा दिवा नेनो काय झाला के धवा या रीती जो पांडवा देह ठेवी अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं या माऊलीनं आपला देह ठेवला. खर तर दुःख पचवायचं तरी किती एक पचवण्याची सुद्धा प्रत्येकाची काय असते क्षमता असते बरं. सौभाग्य गेल्याचं दुःख काही अंशानं या माऊलीनं खऱ्या अर्थानं पचवलेलं होतं. तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला भेट व्हायची त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला ही माऊली साहेबांची आठवण करायची बरं. पण तदनंतर सरांचं थांबणं म्हणजे फार मोठा असा आघात आहे. ज्ञानोबा सांगतायत माये पुढोनी बालक काळे घेऊनी जाता कुलते का उदक तुटता मीन होय तैसा. पाण्यापासून मासा बाजूला केल्यानंतर जशी माशाची ती दयनीय अवस्था होते तसं मातेच्या समोर लेकरू थांबल्यानंतर तिच्या अंतःकरणाची अवस्था होत असते. पुराणामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला भेटत आहेत. माता पित्यांच्या डोळ्यासमोर मुलांचं थांबणं हे माता पित्यांना फार वेदना देतं. भागवतातील प्रसंग आपण केव्हा तरी याही पूर्वी श्रवण केला असेल. ज्या कुरुक्षेत्रावरती लढत असताना चक्रुआची रचना केलेली ज्या अभिमन्यूनं तोडून काढले आणि अशा अभिमन्यूला ज्या वेळेला या कौरवांनी कपटनीतीनं मारून टाकलं आणि रणभूमीवरती पडलेला अभिमन्यू आता शेवटच्या घटिका मोजत होता. आणि त्या घटिका मोजत असताना पांडव पक्षातील असणाऱ्या सैन्यांना सांगत होता एक काम करा, आता माझं थांबणं निश्चित आहे. माझा निरोप पाठवा, माझ्या मामाला निरोप पाठवा. भगवंत त्यांचे मामा तुमच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे आणि तुमच्या भाच्यानं ते चक्रव्यूह तोडलं. त्यानंतर माझा निरोप सांगा माझ्या वडिलांना अर्जुनाला आणि माझी माता सुभद्रेला. ज्या लेकराला तुम्ही जन्माला घातलं ते लेकरू सर्वसामान्य रीतीने नाही मृत्युमुखी पडलं. त्याला एक वीर गती प्राप्त होते. रणभूमीवरती लढता लढता तो शेवटचा श्वास घेतोय. तुम्ही ज्या लेकराला जन्माला घातलं ते लेकरू सर्वसामान्य नाही. मातेला आणि पित्याला निरोप सांगा. आणि शेवटचा निरोप सांगितला महाराज कुणासाठी. आता सगळ्या अंगातून रक्त वाहत होतं. आता शेवटचे श्वास मोजत असताना आणखीन सांगितलं माझा निरोप पोहोचवा. माझी जी पत्नी आहे ना उत्तरा, त्या उत्तरेला निरोप पोहोचवा. मला ज्ञात आहे ती आता गर्भवती आहे.
आणि आता तिला सांगा तिच्या उदरातून जे बाळ जन्मालेले त्या बाळाला माझी यशोगाथा तिनं वर्णन करून सांगावी, जेणेकरून आसार ते लेकरू सुद्धा अंतकरणामध्ये धैर्य धारण करेल. आणि एवढं करून अभिमन्यूनं स्वतःचा देह ठेवला महाराज. तिकडं सुभद्रेला वाईट वाईट स्वप्न पडत होते. एखादी अघटित घटना ज्या वेळेला होत असते ना त्यावेळेला काहीतरी स्वप्न पडतात बरं, वाईट स्वप्न पडतात, काहीतरी पूर्वसूचना भेटत असते बरं, पण आपल्या लक्षामध्ये येत नाही. कदाचित एखाद्या प्रवचनामध्ये तो सत्य प्रसंग आपण ऐकला असेल. ते विळदला एक मित्र आहे आमचे गीते साहेब म्हणून बरं. एक दिवस भल्या पाटे त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी असं पाहिलं, वादळ आलं, वादळामध्ये घराची भिंत कोसळली गेली आणि त्या भिंतीखाली त्यांची पत्नी सापडली असं त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं. असं स्वप्न पाहिल्याबरोबर दचकून जागे झाले. जागे झाले तर पाहिलं शेजारी पत्नी झोपलेली होती. तिथून पुढे त्यांना झोप नाही लागली बरं. सकाळी आटोपलं, ड्युटीवरती निघायचं होतं आणि मग सकाळी पत्नीला सांगितलं, म्हणे मला असं स्वप्न पडलं ज्याच्यामध्ये तुझा भिंतीखाली दडपून काय झाला, मृत्यू झाला. ती म्हटली, अहो एखाद्या विषयी असं स्वप्न पडलं तर त्याचं आयुष्य आणखीन वाढतं, काळजी करू नका. त्यांना विसर पडला आणि 8 दिवस झाले बरं. त्यानंतर 8 दिवस झाल्यानंतर सायंकाळी ते घरी आले ड्युटीवरून. पत्नीनं चहा आणला होता, कप बसी त्यांच्या हातामध्ये दिली. इतक्यामध्ये वादळ सुटलं. पत्नी म्हटली, पाठीमागला दरवाजा मी लावून येते. पाठीमाग दरवाजा लावण्यासाठी गेल्या. त्यांनी सांगितलं, फक्त अर्धा चहा मी घेतला होता आणि इतक्यामध्ये भिंत कोसळल्याचा मला आवाज आला. तसाच कप खाली ठेवला आणि धाबर गेलो तर पाहिलं त्या भिंतीखाली पत्नी सापडली होती. आणि स्वप्नामध्ये जसं दृश्य होतं तसंच तो दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि एवढंच नाही, स्वप्नामध्ये तिनं ज्या रंगाची साडी परिधान केलेली होती आज सुद्धा तिनं तीच साडी परिधान केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांची पत्नी थांबली महाराज. असे काही आपल्याला प्रसंग पाहायला भेटतात. तसं एखादी अघटित घटना ज्या वेळेला घडायची असते ना, काहीतरी आपल्याला त्याची पूर्वसूचना भेटत असते. असंच झालं. त्या सुभद्रेला आता अपशकुन होऊ लागले आणि कोणीतरी आता सुभद्रेच्या जवळ धावत धावत गेलं आणि ते व्यक्तिमत्व सुभद्रेच्या समोर जाऊन सांगू लागलं, फार अघटित घडलं. सुभद्रेने विचारलं, झालं काय? म्हणे आज कुरुक्षेत्रावरती फार अघटित घटना घडली, सांगा ना काय झालं ते. समोरचं व्यक्तिमत्व सांगू लागलं, त्या रणभूमीवरती आज असणारा अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाली. स्वतःचा मुलगा गेला हे सुभद्रेनं ऐकलं महाराज. आणि अशी सुभद्रा वायुवेगानं धावत धावत निघाली आणि जशी धावत आली तसं कुरुक्षेत्रावर पडलेलं स्वतःचं लेकरू पाहिलं. सगळ्या अंगातून आता रक्त वाहत होतं. त्याच्या चेहऱ्यावरती मातीचे धुलिकण साचलेले होते. सगळी माती आता त्या कुरुक्षेत्रावरती त्याच्या चेहऱ्याला लागलेली होती. आणि अशा लेकराचे डोळे त्या सुभद्रेनं झाकले महाराज. आणि त्या सुभद्रेनं स्वतः त्या लेकराचं मस्तक मांडीवरती घेतलं आणि टाहो पिटून रडू लागले महाराज. मातेच्या समोर लेकराचं जाणं इतकं सोपं नाही. जे दुःख या माऊलीनं खऱ्या अर्थानं पचवलं होतं. आणि अशी सुभद्रा ज्या वेळेला शोक करू लागली ना, शोक करते महाराज. शोक करण्याच्या पद्धती आपण ऐकल्या. फक्त कबीरांचं ते प्रमाण मी आपल्या समोर ठेवतो. आईच्या समोर लेकरू गेलं का ती स्वतःच्या पोटाला हात लावून रडते. भावाच्या समोर भाऊ गेला का तो स्वतःचा त्या भावाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन रडतो. आणि पतिव्रतेचं सौभाग्य ज्या वेळेला थांबतं ती स्वतःच्या मस्तकाला हात लावून रडते. आता प्रमाण ऐका बरं. हो मन फूला फूला फिरे जगत में कैसा नाता रे. मन फूला फूला फिरे जगत में कैसा नाता रे. मन फूला फूला फिरे जगत में कैसा नाता रे. मन फूला फूला फिरे जगत में कैसा नाता रे. कैसा नाता रे जगत में कैसा नाता रे. कैसा नाता रे जगत में कैसा नाता रे.
भोला भोला फिरे जगत में कैसा नाता रे। पेट पकड़ कर मैया रोवे बाघ पकड़ कर भैया, पेट पकड़ कर मैया रोवे बाघ पकड़ कर भैया, सिर पछावत बीवी रोवे भूला भूला रे, मन भूला भूला रे। जगत में कैसा नाता रे, मन भोला भोला फिरे जगत में कैसा नाता रे, मन भोला भोला फिरे जगत में कैसा नाता रे। स्वतःच्या लेकराचं मस्तक मांडीवरती घेऊन रडणारी सुभद्रा आणि अशा सुभद्रेला धैर्य देण्याचं काम केलं भगवंतानी काम केलं। भगवंत गोपाल कृष्ण सुभद्रेला धैर्य देता, सुभद्रे रडू नको। अर्जुनानं धैर्य देण्याचं काम केलं, रडू नको। सर्वजण सुभद्रेला धैर्य देतात महाराज, पण तरी सुद्धा सुभद्रा रडते। आणि मग त्यावेळेला सुभद्रेनं सर्वांकडे पाहिलं, कुंती मातेला सांगितलं तुमची सून आहे म्हणून मी रडत नाही, अर्जुनाला सांगितलं तुमची पत्नी आहे म्हणूनही रडत नाही, भगवान गोपाळ कृष्णजींना सांगितलं तुमची बहीण आहे म्हणूनही रडत नाही, मी रडते त्याला कारण फक्त एकच आहे, ज्याचं प्रेत माझ्या समोर पडलं तो माझ्या पोटचा गोळा आहे म्हणून मी रडते। आईच्या समोर लेकराचं जाणं फार वेदनादायक आहे। रात्री ते राजा हरिश्चंद्राचं चरित्र आम्ही वाचत होतो बरं। श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये फार विस्तारानं आलं महाराज, आपण आतापर्यंत ऐकलं पण त्याचा देवी भागवतामध्ये फार विस्तार आहे। ज्या वेळेला त्यांना विक्रीसाठी उभं केलं ना, राजा हरिश्चंद्र आणि तारा राणी यांना विक्रीसाठी उभं केलं, विश्वामित्र सांगत होते तुमचा मोबदला मला प्राप्त झाला पाहिजे। सत्यवादी असारा राजा हरिश्चंद्र आहे, थोडस ट्रबल कमी कर। सत्यवादी राजा हरिश्चंद्र, त्या हरिश्चंद्रानं सांगितलं एक काम करा, आमची विक्री करा आणि विक्री करून जो काही मोबदला प्राप्त होईल तेवढा तुम्ही आमच्या मोबदल्यामध्ये घेऊन टाका। राजा हरिश्चंद्र, त्यांची पत्नी तारा राणी, तिचं आणखीन एक नाव शव्या सांगितलं बरं, आणि मुलाचं नाव होतं रोहिदास। त्यांना असं त्या काशीच्या बाजारामध्ये उभं केलं, त्यांच्या डोक्याला असं गवत बांधलं होतं म्हणजे कळलं पाहिजे यांना विक्रीसाठी आणलं बरं। इतक्यामध्ये कौशिक नावाचे ब्राह्मण आले आणि त्या कौशिक ब्राह्मणानं तारामतीला पाहिलं, म्हणे आपल्या गोशाळेमध्ये ही सेवा करेल, स्वयंपाक करेल, हिला आपण विकत घेऊया बरं। तिचा मोबदला दिला महाराज। किती मोबदला दिला? 1 कोटी सुवर्ण मोहरा देऊन टाकल्या बरं, तिच्या मोबदल्यामध्ये देऊन टाकल्या। आणि ज्या वेळेला माता निघाली, आणि अशी माता निघालेली असताना रोहिदास आहे, बाळा रोहिदासा आता मी पराधीन आहे बरं, आता माझ्या मागे लागू नको, आता मी पराधीन आहे, आता मी विकली गेले बाळा। ती माय सांगत होती महाराज, अरे राजाची आसारी पत्नी आहे तारा राणी, आणि ती स्वतःच्या लेकराला सांगते बाळा आता मी तुझ्यापासून दूर जाईल, तू रडशील, रडू नको बरं बाळा। आणि असं मातेनं लेकराला समजावलं। स्वतःच्या सौभाग्याला त्या तारा राणीनं नमस्कार केला हरिश्चंद्राला, येते स्वामी मी आता। खर तर काही जर माझं जर पुण्य जर असेल आणि याच्या अगोदर माझ्याकडून जर काही पुण्यात्मक कर्म जर घडलं असेल तर त्या पुण्य कर्माच्या बळावरती मी फक्त भगवंताला अशी इच्छा व्यक्त करते, पुन्हा भविष्यामध्ये आपली पती पत्नीची भेट व्हावी, फक्त एवढीच मी भगवंताच्या जवळ इच्छा व्यक्त करते। एवढं बोलली महाराज। त्या कौशिक ब्राह्मणानं सांगितलं चल आता तू माझी दासी आहे, जास्त वेळ लावू नको। आणि अशा तारा राणीचे केस पकडले महाराजांन, फरफरा उडू लागला। राजा हरिश्चंद्र फक्त पाहत होता, अरे जिच्या पायाचे नख चंद्र आणि सूर्यानं सुद्धा आतापर्यंत पाहिली नाही ती माझी आसारी भार्या, आणि तिचे केस धरून ओढलं जाते, त्यावेळेला राजा हरिश्चंद्राच्या अंतःकरणाची अवस्था काय झाली असेल जरा विचार करा। ज्या वेळेला ओढलं जात होतं आणि इतक्यामध्ये प्रसंग असा घडला,
स्वतःची माता ज्या वेळेला दूर जाताना त्या छोट्याच्या रोहिदासानं पाहिली आणि असा रोहिदास ज्याचा हात आपल्या वडिलांच्या हातामध्ये होता, त्या रोहिदासाचा हात असताना हळूहळू तो आता वडिलांच्या हातातून काढू लागला. वडिलांच्या हातातून त्यानं हात काढून घेतला आणि जसा धावर गेला तसं मातेला जाऊन त्यानं घट्ट मिठी मारली. आई, मला सुद्धा तुझ्या सोबत येऊ दे. आई रडू लागली. रोहिदास रडत होता. केस पकडलेल्या कौशिक ब्राह्मणाच्या तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. महाराज विश्वामित्रानं त्याचं रूप धारण केलं होतं. त्रासच द्यायचा होता ना. रागानं पुढे आला आणि अशा रोहिदासाला पकडलं. त्याची गच्ची पकडली. मारत होता, मारत होता, मारत होता. आईच्या समोर ज्या वेळेला लेकराला मारलं जात असेल, महाराज तिचं अंतःकरण काय म्हणत असेल? आपल्या समोर जर आपल्या लेकराला जर एखादा त्रयस्थ व्यक्ती जर मारत असेल, काय आपलं अंतःकरण म्हणेल? त्या मातेच्या समोर लेकराला मारलं जात होतं. तुकोबाराच्या मातेच्या अंतःकरणाची स्थिती एका अभंगामध्ये वर्णन करतायत बरं. हो, जिचे पिडे बाळ रोहिदासाला मारत होता, त्यावेळेला तारामतीचं अंतःकरण हेलावलं मायबाप. आणि अशी माऊली धावत धावत गेली. दोन हात जोडून त्या कौशिक ब्राह्मणाला विनंती करू लागली, तुम्ही आता माझे मालक आहात. माझ्या मोबदल्यामध्ये तुम्ही आता धन दिलंय. माझी तुम्हाला विनंती आहे, या लेकराला माझ्यापासून दूर करू नका. याचाही मोबदला देऊन टाका. आणि त्याचे सुद्धा त्या ठिकाणी मोबदला देऊन टाकला महाराज. 10 कोटी सुवर्ण मोहरा त्याच्या मोबदल्यामध्ये दिल्या बरं. असं देवी भागवतामध्ये वर्णन आलं. त्या लेकराला घेऊन गेले. निकडं हरिश्चंद्र राजाला नेण्यासाठी चांडाळ आला बरं. विश्वामित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. लवकरात लवकर तुझी विक्री झाली पाहिजे, लवकरात लवकर तुझा मोबदला मला प्राप्त झाला पाहिजे. तो चांडाळ म्हणत होता, मी आता मोबदला देतो, याला मला देऊन टाका. राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्रांना विनंती केली, अहो ब्राह्मण कुळामध्ये माझा जन्म झाला आणि एका चांडाळाच्या पदरी मला तुम्ही पाठवू नका. फार तर फार तुम्ही मला तुमचा दास बनवा, मी तुमचा दास व्हायला तयार आहे बरं. विश्वामित्र म्हणले, मग ठीक आहे, तू माझा दास हो. फार राजा हरिश्चंद्राला आनंद झाला. चला आपण विश्वामित्राचे दास होतो. आता मी तुझा मालक आहे, तू माझा दास आहे. आता मी सांगेल तसं करायचं. एक काम कर, आता या चांडाळाच्या घरी जायचं आणि तिथं त्याची सेवा करायची.
चला आता मालकानं सांगितलेली आज्ञा त्याची अवज्ञा कशी करावी, चांडाळानं मोबदल्यामध्ये देऊन टाकलं महाराज, बरचसं धन दिलं. आणि आता चांडाळाचं काम काय होतं, प्रेताचे कपडे घेऊन यायचे, तिथं असलेला तो भात घेऊन यायचा, तो चांडाळापर्यंत पोहोचवायचा. हे काम राजा हरिचंदाला प्राप्त झालं. फार विस्तारानं वर्णन देवी भागवतामध्ये आलं महाराज. आणि ज्या वेळेला हा रोहिदास एक दिवस संहिता आणण्यासाठी गेला, गुरुजींनी सांगितलं संहिता घेऊन ये, आणि त्यानं अशी संहिता एकत्रित केली आणि त्याची मुळी तयार केली. तहान लागली होती, तहान लागली म्हणून त्यानं ती मुळी खाली ठेवली. उचलून देताना कोणीतरी त्याला बरोबर होतं मित्र परिवार, आताही असारा मित्र परिवार बरोबर आहे, तो म्हणला मला तहान लागली. त्यानं ती मुळी खाली ठेवली, पाणी पिण्यासाठी गेला, पाणी पिऊन आला. आणि ज्या वेळेला पाणी पिऊन आला ना, पाणी पिऊन आल्यानंतर प्रसंग असा घडला, ती मुळी त्याला सहजासहजी डोक्यावरती घेता येणार. तिथे एक वारुळ होतं आणि त्या वारुळावरती त्यानं ती कशी बशी मुळी ठेवली आणि मग उचलून आपल्या डोक्यावरती घेऊ. छोटासा रोहिदास ज्या वेळेला वारुळावरून ती मुळी उचलण्यासाठी पुढे गेला आणि त्या वारुळातून एक विषारी सर्प बाहेर आला आणि त्या विषारी सर्पानं त्या रोहिदासाला दंश केला. आणि जसा दंश केला तसा रोहिदास खाली कोसळला. त्याच्याबरोबर असणारे जे विद्यार्थी होते त्यांनी पाहिलं महाराज. त्या रोहिदासानं सांगितलं, एक काम करा, फक्त माझ्यापर्यंत निरोप द्या. तुमच्या रोहिदासाला सर्पदंश झाला, सर्पदंश झाला. ते धावत धावत गेले आणि ही वार्ता पाहता पाहता हरिचंद्राची पत्नी तारामतीपर्यंत दाखल झाली. रोहिदासाला सर्पदंश झाला, रोहिदासाला सर्पदंश झाला. पण मालकाच्या परवानगी खेरीत जाता येणार नाही ना. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तसं त्या मालकाच्या परवानगी खेरीत जाता येत नव्हतं. तारा राणीला समजलं महाराज. आणि अशी तारा राणी आता रडू लागली. कौशिक ब्राह्मण धावत धावत आला आणि अशा कौशिक ब्राह्मणानं सांगितलं, अशी का रडते, असं अभद्र रडणं चांगलं नसतं, हे अपशकुन आहे. आणि तो कौशिक ब्राह्मण तारा राणीला मारहाण करू लागला. ती विनंती करत होतीस, तुम्ही माझे मालक आहात, पण माझ्या एकुलत्या एक मुलाला वनामध्ये सर्पदंश झाला, फक्त मला माझ्या मुलापर्यंत पोहोचू द्या, नाही जाता येणार तुला, तू माझी दासी आहे ना, तुला सेवाच करावी लागेल. आणि अशा कौशिक ब्राह्मणाचे पाय चेपण्याचं काम करते महाराज. मध्यरात्र झाली होती, पाय चेपत होती. जोपर्यंत कौशिक ब्राह्मण सांगत नाही तोपर्यंत जाता येणार नव्हतं. आणि मग आता मध्यरात्र झाली, जा, पण सकाळ होण्याच्या अगोदर तू पुन्हा पाठीमागे आली पाहिजे. काय तुझ्या मुलाचा मृत्यू झाला म्हणते ना, त्याचा अंत्यविधी लवकर आटपून घे, म्हणजे सकाळची कामं खोळंबणार नाही. कौशिक ब्राह्मणाचे शब्द होते. अशी लात मारली, चल चालती हो, आणि लवकरात लवकर सकाळी ये. तारा राणी निघाली महाराज. अंधारामध्ये स्वतःच्या लेकराचा शोध घेत होती. रोहिदासा रोहिदासा म्हणून हाक मारते, पण सर्पदंशानं त्या रोहिदासाचा मृत्यू झाला होता. आणि चालता चालता पायाला काहीतरी लागलं. हळूहळू आसारा थोडासा चंद्राचा प्रकाश पडलेला होता. आणि तिनं डोकावून पाहिलं, स्वतःच आसारा लेकराचं प्रेत पडलेलं होतं. आणि ते प्रेत तिनं मांडीवरती घेतलं, माय टाहो पिटून रडू लागली. अशी ज्या वेळेला रडते, रडत होती, आक्रोश करत होती. आक्रोश करत असताना तिचा आवाज असताना गावातील वनरक्षकांनी ऐकला आणि वनरक्षक धावत आले महाराज. स्तब्ध झाली होती माऊली स्वतःच्या लेकराचं प्रेत पाहून. आणि असे वनरक्षक विचारत होते, सांग तू कोण आहे. एकही शब्द तारा राणीच्या मुखातून निघत नव्हता. आणि मग त्या वनरक्षकांनी विचार केला, ही नक्की कोणीतरी राक्षसीर आहे आणि ही काय खाते, प्रेत खाते. कोणाच्या तरी लेकराचं प्रेत घेऊन आलेली आहे, वनामध्ये खाण्यासाठी घेऊन आलेली असावी. मारहाण केली महाराज. मांडीवरनं असारा लेकरू हिसकावून घेतलं होतं. अरे म्हणे, हिला चांडाळाच्या ताब्यात दिलं पाहिजे, जी प्रेत खाते. आणि तोच चांडाळ महाराज ज्याच्या ताब्यामध्ये राजा हरिचंद्र आहे. अरे त्यानं ज्या वेळेला हरिचंद्राला नेलं होतं ना, हरिचंद्राला नेल्यानंतर 4 दिवस हरिचंद्राला पाणी नाही आणि हरिचंद्राला अन्नाचा कणही नाही. एका अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं होतं. माझी सेवा तुला करायची ना, आता जसं मी सांगेल तसं राहावं लागेल. आता ज्या वेळेला त्या चांडाळाच्या जवळ त्या तारा राणीला ओढत ओढत आणलं महाराज. आणि असं रात्रीचा समय आहे. चांडाळाला सांगू लागले, ही प्रेत खाते. चांडाळानं सांगितलं, इथं शिरच्छेद केला पाहिजे. माझा आसारा जो सेवक आहे तो तिचा शिरच्छेद करेल. बरं, हरिचंद्राला समोर बोलावलं, तलवार हातामध्ये घे आणि ही जी आहे ना राक्षसी, हिचा तुला शिरच्छेद करावं लागेल. अरे
हरिचंदाना सांगितलं, मला काही सेवा सांगा, पण एका आबलेची हत्या करणं म्हणजे ब्रह्म हत्या करण्या समान आहे. बरं, लहान लेकराची हत्या करणं ब्रह्म हत्याच्या समान आहे. मी आबलेची हत्या करू शकत नाही. त्यावेळेला चांडाळानं सांगितलं, तू माझा सेवक आहे, मी जे सांगितलं ते काम तुला करावं लागेल, हिला घेऊन जा. आणि त्या अंधारामध्ये हरिचंदाना सुद्धा तारा राणीचे केस पकडले महाराज आणि म्हणे, हिला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जा, तिथं शिरच्छेद करून टाक. आणि त्या स्मशानभूमीपर्यंत ज्या वेळेला घेऊन गेले आणि आता ती तारा राणी, दोघांनी एकमेकाला ओळखलं नव्हतं, तिनं विनंती केली, तुम्ही मला मारणार आहात, नक्की मारा, पण माझ्या लेकराचं प्रेत पडलेलं आहे हो, एकदा फक्त मला माझ्या लेकराचा अंत्यविधी संपन्न करू द्या, आणि तो अंत्यविधी संपन्न झाला का तुम्ही मला मारून टाका. आणि मग हरिचंदानं सोडलं महाराज. तारा राणी धावत गेली. स्वतःच्या लेकराचं प्रेत तिनं उचललं. लेकराच्या अंगावर कपडा पाहिजे ना, स्वतःच्या अंगावरलं अर्ध वस्त्र तिनं फाडलं महाराज. अर्ध्या वस्त्रामध्ये स्वतःच्या लेकराचं प्रेत गुंडाळलं आणि अशा लेकराचं प्रेत घेऊन ज्या वेळेला स्मशानभूमीपर्यंत आले, हरिचंद्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तिथं आल्यानंतर प्रसंग असा घडला, वीज चमकली महाराज. आणि चमकलेल्या विजेच्या प्रकाशामध्ये तारा राणीने हरिचंदाला पाहिलं आणि हरिचंदानं तारामतीला पाहिलं. आज दोघांची नजरानजर झाली, दोघांनी ओळखलं. आणि मग हरिचंदाच्या लक्षात आला, अरे ज्याचा अंत्यविधी मला माझ्या समोर या ठिकाणी होतो, जे प्रेत माझ्या समोर ही माऊली घेऊन आली, ही माऊली तर माझी पत्नी आहे. आणि असणार हे लेकरू दुसरं तिसरं कोणी नाही, हा माझा असणारा रोहिदास आहे. लहानपणी ज्याला मी अंगा खांद्यावरती वाढवलं, तो माझा बाळ थांबलेला आहे आणि त्याच्या अंत्यविधीसाठी मी आता विरोध करत आहे आणि माझ्याच पत्नीचा मला शिरच्छेद करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. त्यावेळेला हरिचंदाने सांगितलं, आता मी चिता प्रज्वलित करणार. माझ्या लेकराचा अंत्यविधी संपन्न होत असताना मी स्वतःहून त्याच्यामध्ये प्रवेश करणार आणि स्वतःला थांबून घेणार. महाराज, चिता रचली होती, रोहिदासाचं प्रेत त्याच्यावरती ठेवलं होतं आणि आता अग्नी प्रज्वलित करायचा. इतक्यामध्ये सगळे देवदेवता त्या ठिकाणी समोर उपस्थित झाले महाराज. प्रत्यक्षामध्ये धर्मही समोर उपस्थित झाला आणि हरिचंदाला सांगितलं, तुम्ही परीक्षेमध्ये पास झाला, एवढी तुम्हाला जीवनामध्ये संकट दिली तरी सुद्धा तुम्ही सत्यापासून काय झाले नाही, बाजूला झाले नाही महाराज. सगळं असताना त्या ठिकाणी पूर्ववत तारा राणी पूर्ववत झाली, हरिचंद्र पूर्ववत झाला आणि झोपलेला लेकराप्रमाणे रोहिदास पुन्हा उठून बसला महाराज. एवढं दुःख तारा राणी आणि हरिचंदानं स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलं महाराज, पण ते दुःख पचवलं. असं दुःख ज्या माऊलीनं खरी अर्थानं पाहिलं, स्वतःचं लेकरू डोळ्याच्या समोर थांबलेलं आहे. आणि मला वाटतं त्या चिंतेमध्ये खऱ्या अर्थाने माऊलीचं सुद्धा काय झालं, थांबणं झालं. आणि आज असणारा त्या प्रसंगाला 1 वर्ष पूर्णत्वाला जात आहे. त्या माऊलीचा असणारा आता हा श्राद्धविधी आहे. खरं तर थांबणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. साधुसंत मायबापांनी सांगितलं, हो येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार.
लोकाचा नियम आहे मायबाप, ज्याचा ज्याचा जन्म त्याचा त्याचा मृत्यू शाश्वत आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळेला आपला सुद्धा जन्म झाला आणि बऱ्याच वेळेला आपला सुद्धा मृत्यू झाला, फक्त आपल्या आठवणीत नाही महाराज. आपल्याला आठवतंय नाही ना? आठवत आपल्याला आठवत नाही महाराज. पण तुकोबारा भगवंताला प्रश्न विचारतायत, हो किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजिता, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजित, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजित, म्हणवोनी जीवनाला, मनवोनी जीवनाला, मनवोनी जीवनाला, मनवोनी जीवनाला. म्हणवोनी जीव भ्याला, शरण गेला विठोसे. आतापर्यंत बऱ्याच वेळेला आपला जन्म झाला आणि बऱ्याच वेळेला आपला मृत्यू झाला, पण आपल्याला आठवत नाही महाराज. ही सारखी येरधार आपली खरी अर्थानं सुरू आहे. पुनरपि मरणम, पुनरपि जननम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. शंकराचार्याने वर्णन केलं महाराज. बऱ्याच वेळेला आपला जन्म झाला, बऱ्याच वेळेला आपला मृत्यू झाला, फक्त आपल्याला आठवत नाही महाराज. आपल्याला आठवत नाही. पाठीमागलं किती आठवतं आपल्याला. खर तर विसरणं हा आपला स्वभाव आहे. काहींना फार विसर पडतो बरं. एक जण असं डॉक्टरांपर्यंत गेले. डॉक्टर साहेबांना म्हणलं, डॉक्टर साहेब मला विस्मरण होतंय हो. डॉक्टर साहेब म्हणले, केव्हापासून होतं? यानं डॉक्टरांना प्रश्न विचारला. कशाबद्दल विचारलं? म्हणजे जी समस्या डॉक्टरांच्या समोर मांडली, याला याचा सुद्धा काय पडला? विसर पडला बरं. आपल्याला विसर पडला. आपण आतापर्यंत बऱ्याच वेळेला काय जन्माला आलो, बऱ्याच वेळेला आपला मृत्यू झाला आणि ह्या जन्म मृत्यूरूपी भवसागरामध्ये आपण सर्वजण खऱ्या अर्थानं प्रवाहित आहोत मायबाप. कधीतरी आपण शहाण्या माणसानं काय केलं पाहिजे? येरधार चुकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे महाराज. कशा माध्यमातून येरधार आपल्याला का संपवता येईल? किती वेळेला आपला त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्या मृत्यू समयाला काय दुःख कमी होतं का? मृत्यू समयाला 3 प्रकारचं दुःख होतं महाराज. पहिलं जे दुःख आहे त्याला म्हटलं जातं कर्मजन्य दुःख बरं. दुसरं जे दुःख आहे ते म्हणजे संस्कारजन्य दुःख, आणि तिसरं जे दुःख आहे त्याला म्हटलं जातं मोहजन्य दुःख बरं. असे 3 प्रकारचे दुःख होतात. कर्मजन्य दुःख म्हणजे काय? आपण कुठंतरी कथा कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे महाराज, जसं कर्म तसं फल प्राप्त होतं बरं. हो आगा कर्मे जे बुरावे, ते सुख दुःखी फळावे, ते भोगावयावे देहा एक.
जसं आपण कर्मफल आपल्याला प्राप्त होत असतं तर चांगलं वाईट कर्माचं फल वाईटच प्राप्त होतं हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता वाईट कर्म आपण करत असाल कदाचित आपल्या जीवनामध्ये समाधान असेल, पण ऐकून ठेवा आता केलेल्या कर्माचं आपल्याला फल भेटल्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. खरं तर आपलं त्या ठिकाणी पूर्व पुण्यामुळे आता आपण समाधानी असाल, पण आता हे केलेलं कर्म याचं फल आपल्याला भोगावंच लागेल. जगी जीवनाचे सार सगळ्यांचं भावगीत पाठ आहे महाराज. जसं ज्याचं कर्म असेल तसं फल प्राप्त होतं. शांती ब्रह्मनाथांना सुद्धा सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? हो केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले, उपजले मेले आई से कीती हरिमुखे गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी चिंता. देवी पुराणामध्येच कथा भाग आला महाराज. ज्या देवकी मातेचे 6 लेकर मारून टाकले होते. कोणी मारून टाकले होते? कंसानं मारून टाकले होते. का मारले? तर त्या देवकी मातेला गत जन्मामध्ये सवतीनं काय केला होता? शाप दिला होता. जा तुझे 7 लेकर तुझ्यापासून काय होतील? बाजूला जातील, असा सवतीनं शाप दिला होता. बरं गत जन्मामध्ये कोण होती ही? गत जन्मामध्ये देवकी माता होत्या आदिती, आणि त्यांच्या सवतीचं नाव होतं दिती, आणि त्यांचे जे मालक होते ना त्यांचं नाव होतं कश्यप. कश्यपाच्या या 2 पत्न्या होत्या आदिती आणि दिती. तर ही जी आदिती आहे ना हिला मुलगा झाला महाराज इंद्र झाला. बरं आणि मग त्या दितीलाही असं वाटू लागलं मला सुद्धा असा मुलगा झाला पाहिजे, इंद्रापेक्षा सुद्धा तेजानं युक्त असा मुलगा प्राप्त झाला पाहिजे. तिनं स्वतः त्या पतीजवळ हट्ट केला महाराज. काय हट्ट केला? मला इंद्रापेक्षा सुद्धा बलशाली मुलगा प्राप्त व्हावा, अशी संतती प्राप्त करून द्या. आणि मग अशी आता असणाऱ्या ती दिती काय गर्भवती आहे. आणि इंद्राने विचार केला माझ्यापेक्षा जर दैदिप्यमान मुलगा जर जन्माला जर आला तर तो नक्की मला परास्त करेल. आणि अशा इंद्राने विचार केला ते लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर आपण थांबवलं पाहिजे. बरं ते सावत्राईच्या जवळ गेलं. सावत्र मातेला म्हणू लागलं. काय म्हणू लागलं? म्हणे मला असं वाटतं तू आता गर्भवती आहे आणि ह्या कालखंडामध्ये तुझी माझ्याकडून सेवा घडावी. बरं ठीक आहे कर सेवा. आणि ते सेवा करत होतं आणि ते चूक शोधत होतं. हिची चूक नेमकं कुठं होते. आणि एक दिवस नेमकं ती उठली महाराज लघुशंकेसाठी गेली. बरं शास्त्र असं सांगतंय साधा आपण लघुशंकेला जरी गेलं तरी सुद्धा आपण हात आणि पाय धुतले पाहिजे. बहिर्दिशेला जाऊन आल्यानंतर धुतलेच पाहिजे महाराज. पण लघुशंकेला जरी गेलं तरी सुद्धा हात आणि पाय धुतले पाहिजे आणि 4 गुळण्या केल्या पाहिजे असं शास्त्र आपल्याला सांगतंय. आणि नेमकं त्यावेळेला दितीनं काय केलं? हातपाय न धुता झोपली महाराज. आणि मग इंद्राच्या लक्षामध्ये आला आता हिच्याकडून चूक घडली आणि तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि गर्भामध्ये प्रवेश करून जे आतमध्ये गर्भात लेकरू होतं ना त्या लेकराचे 7 तुकडे केले महाराज. कोणी? इंद्रानं तुकडे केले. आणि ज्या वेळेला या दितीला समजलं महाराज गर्भामधल्या माझ्या लेकराचे काय केले जातात? तुकडे केले जातात. तिच्या लक्षामध्ये आलं हे करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, जो माझी सेवा करत होता माझ्या सवतीचा मुलगा त्यानं हे केलं. आणि मग त्यावेळेला तिनं लगेच शाप देऊन टाकला. ज्या आदितीच्या मुलानं माझ्या गर्भाचे 7 तुकडे केले त्या आदितीला सुद्धा 7 लेकराला तिला काय व्हावं लागेल? 7 लेकर तिच्यापासून दूर निघून जातील असं केलं महाराज. इंद्रानं गर्भामध्ये असताना ऐकलं माझ्या मातेला शाप प्राप्त झाला. त्यानं काय केलं? आणखीन एका तुकड्याचे 7 तुकडे केले. म्हणजे पहिले 7 आणि प्रत्येक तुकड्याचे 7 अशी 49 तुकडे केले. बरं आणि ती ज्या वेळेला प्रसूत झाली ती 49 मुलं जन्माला आले ते मरुद्गण. आणि हा इंद्र त्यांच्या बरोबर जन्माला आला 50. बरं
पण हा शाप मिळाला होता कोणाला? आदितीला मिळाला होता. म्हणून तिथे 6 लेकर पहिले गेले, 7वा योग मायेने उचलला आणि तो रोहिणी मातेच्या उदामध्ये स्थिर केला होता. जसं कर्म असेल तसं फल प्राप्त होतं. आणि मग मृत्यूच्या समयाला कर्मजन्य दुःख होतं महाराज. याला सगळं आठवतं, मी आयुष्यभर काय केलं सगळं त्याला आठवतं, सगळं आठवतं. आणि मग ते आठवत असताना विचार करता, अरे या सगळ्या कर्माला आता मला सामोरं जावं लागणार आहे. त्यावेळेला एक कर्मजन्य दुःख होतं. बरं, खरं तर मृत्यू समयाला आपल्याला आनंदानं मृत्यू स्वीकारता आला पाहिजे. बरं, मोठ्या मोठ्या माणसांनी आनंदानं मृत्यू शिकवला, आपल्याला शिकवलं महाराज. त्या कशा पद्धतीनं मारावं? तुकोबाराय म्हणतायत, आपुले मरण पाहिले डोळा तोची 16 झाला अनुपम्य, तोची 16 झाला. आपुले मरण पाहिले डोळा तोची 16 झाला अनुपम्य, तोची 16 झाला. हसत 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 काही मृत्यूला सामोरे गेले महाराज. गेले ना, मृत्यूला सामोरे गेले. भगतसिंगासारखे, राजगुरू सारखे, सुखदेवासारखे हसत हसत मृत्यूला सामोरे गेले महाराज. आजही त्यांच्या जीवनाचा काय केला जातो? विचार केला जातो. असं कर्मजन्य दुःख मृत्यू समयाला होतं. त्यानंतर असणारं दुसरं दुःख आहे, त्याला म्हटलं जातं मोहजन्य दुःख महाराज. मोहजन्य दुःख हे सगळं मिळवलेलं सोडून जायचं असतं महाराज. सहजासहजी कुणाला सोडा वाटतं का? सहजासहजी कुणाला सोडा वाटतं का? सगळं आठवतं, मी काय केलं नाही, हे सगळं प्राप्तीसाठी मी काय कष्ट केले नाही, या सगळ्याला सोडून जावं लागतं. साधा विचार करा. महिला मंडळ जर स्वयंपाक करत असलं, पूर्वीच्या काळी चुली होत्या बरं, आता चुलींची जागा कमी झाली, आता गॅसनं जागा घेतली बरं. आणि मग असा चुलीवर स्वयंपाक करता 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 एखादी ठिणगी उडायची आणि ती ठिणगी तिच्या पदराच्या कोपऱ्यावरती पडायची. परिणाम काय व्हायचा? तो पदर जळायचा महाराज, जळायचा ना. मग पदर जळाल्यानंतर त्या माऊलीला बरं वाटायचं का? छिद्र पडल्यानंतर बरं वाटायचं का? नाही ना महाराज, तिला दुःख व्हायचं. अरे साधं पदरावरती छिद्र पडलं तरी सुद्धा काय होतंय? दुःख होतंय. कपाटभर जमून ठेवलं तेवढं सगळं सोडून जायचं महाराज. मग त्यावेळेला किती दुःख होत असेल? होतं ना दुःख. बरं, काहींकडे एवढ्या असतात महाराज, एवढ्या साड्या असतात. किती साड्या असतात? किती साड्या असतात? एका माऊलीनं असं कपाट उघडलं आणि त्या साड्या ढसळल्या आणि ती माऊली त्याच्या खाली सापडली महाराज. सगळ्या साड्या बाजूला करू तर गेली ना. कोण गेली? नाही, तुमच्या मनामध्ये आलं तसं नाही झालं महाराज. ती माऊली नाही गेली, त्याच्यातली भारीतली साडी गेली. बरं, असं झालं. आपला विचार असणारा पुढला असतो, अरे एवढ्या साड्या असतात, एवढ्या साड्या असतात. किती साड्या असतात? एका माऊलीनं आपलं ज्या वेळेला ती पिटी उचकली जाते ना, साड्यांची पिटी, आणि ज्या वेळेला पुन्हा झाकण बसवलं जातं ना, त्यावेळेला झाकण बसवत असताना हिला झाकणावर बसावं लागतं, तेव्हा त्याचं कुलूप लागतं महाराज. असं होतं ना. एवढं आहे महाराज. पण त्या मृत्यू समयाला हे सगळं सोडून काय करावं लागतं? जावं लागतं महाराज. हे सगळं माझं आहे ते सोडावं लागतं. कबीर महाराज म्हणतायत, मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर ही कमाया रे. मेरा मेरा जन्म कमाया है. ओ मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर कमाया रे. मेरा मेरा सब ही मेरा जन्म मरण कमाया है. लख 84 गिरकी म्यानो यह तन तूने पाया. लख 84 गिरकी म्यानो यह तन तूने पाया. हे तन तूने पाया. आउट हाथ का मानव देह प्रभु ने तुझ दिया. आउट हाथ का मानव देह प्रभु ने तुझ दिया. अरे काया पिया सुख से सोया ना जमाना खोया. काया पिया सुख से सोया ना जमाना. और हाथ का मानव देह प्रभु ने तुझको दिया. और हाथ का मानव देह प्रभु ने तुझको दिया. खाया पिया से सो जाना जमाना खोया. खाया पिया से सो जाना जमाना खोया. जमाना खोया, जमाना खोया.
आउट हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया। अरे खाया पिया सुख दे सोया रहा जमाना, खाया पिया सुख दे सोया रहा जमाना खोया, खाया पिया सुख दे सोया जमाना खोया, खाया पिया सुख दे सोया जमाना खोया। त्या मृत्यू समयाला पहिलं दुःख होतं कर्मजन्य दुःख, त्यात मृत्यू समयाला दुसरं जे दुःख होतं त्याला म्हटलं जातं मोहजन्य दुःख, आणि तिसरं जे दुःख आहे त्याला म्हटलं जातं संस्कारजन्य दुःख। बरं, आता जर आपल्या गालाला जर खाजव जर आली तर आपण लगेच आपला हात दातून तिथपर्यंत ते कार्य करतो महाराज, करतो ना। ते मृत्यूशयीवर पडलेला असं त्याला असं वाटतं महाराज माझा हात उचलावा, डोकं खाजवावं, गाल खाजवावा, पण त्याला उचलता येत नाही महाराज, याला म्हणावं संस्कारजन्य दुःख। आणि असं दुःख खऱ्या अर्थानं तस समयाला होत असतं, आणि या सगळ्या दुःखाला खऱ्या अर्थानं मृत्यू समयाला सामोरं जावं लागतं। आणि असं बऱ्याच वेळेला आपला मृत्यू झाला, बऱ्याच वेळेला आपला जन्म झाला, कधीतरी शहाण्या माणसानं ही एरधार चुकवण्याचा काय करावा, प्रयत्न करावा। आणि ते एरधार चुकवण्याचं सामर्थ्य जर कोणत्या शरीरामध्ये आहे, ते फक्त या मानवी शरीरामध्ये आहे। साधू संत मायबापांनी ती एरधार चुकवली ना महाराज, चुकवली ना वेरधार, कशा पद्धतीनं चुकवली। सावता महाराजांसारखे महात्मे असतील, जगद्गुरु तुकोबाराधिक असणारे महात्मे, त्यांनी एरधार चुकवली कशा पद्धतीनं। सावता तुकोबारांचं प्रमाण आहे, हो साठविला हरी हरी जी हृदय मंदिरे, जी हृदय मंदिरे, मंदिरे जी हृदय मंदिरे, साठविला जी हृदय मंदिरे, जी हृदय मंदिरे, जी हृदय मंदिरे। त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार, 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 त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार। ही एरधार चुकवता येते, ती केवळ आणि केवळ या देहाच्या माध्यमातून एरधार चुकवता येते। म्हणून या देहाचा महिमा सांगितला, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरा पडे। कशा पद्धतीने एरधार चुकवता येईल महाराज, मग त्याला उपाय काय? पहिला उपाय सांगितला, साठविला हरी जिही हृदय मंदिरे, त्या भगवंताला हृदयामध्ये साठवायचं। बरं, पण ते तितकंच सोपं आहे का? तो भगवंत कोणत्याही हृदयामध्ये साठवला जात नाही महाराज, जसा साठविला दाता त्रैलोक्याचा। सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये साठवला। नामदेव महाराजांनी ज्ञानोबारा भगवंताचा पाठला करत असताना ज्या सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जगाताना एक जाऊन दाखल झाले, मला लपवा, दोन चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहे, आणि सावता महाराजांनी भगवंताला हृदयामध्ये जागा दिली। खरं तर हे हृदय म्हणजे त्याचीच जागा आहे। बरं, त्याचीच जागा आहे। हे देह म्हणजे एक प्रकारचं मंदिर आहे, आणि अशा मंदिरामध्ये त्या हृदयरूपी देवाऱ्यामध्ये आपण भगवंताला विराजमान केलं पाहिजे। हो जशी उसात रे साखर, तसा हृदय परमेश्वर
देह देवाचे मंदिर, 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 हात आत्मा परमेश्वर रे, हात आत्मा, हात आत्मा, हात आत्मा परमेश्वर रे, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, हात शिवू सादरे साखर, तसा रतांगी परमेश्वर, शिवू सादरे साखरे काकरा हृदयात परमेश्वरा, हात आत्मा परमेश्वर रे, हात आत्मा परमेश्वर रे, देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, मंदिर देहाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. या हृदयामध्ये भगवंताला साठवता येतं महाराज. पण एवढा मोठा भगवंत, तो भगवंत सर्वसामान्य नाही बरं. त्याची व्याप्ती फार मोठी सांगितली महाराज. किती आहे भगवंत मोठा, फक्त त्याची व्याप्ती आपल्या लक्षात आणा किती मोठा. ज्या वेळेला भगवान गोपालकृष्णांचा विवाह संपन्न होणार होता माधवपुरामध्ये, सगळ्यांना भगवंतांनी निरोप पाठवला का सर्वांनी विवाहासाठी यावं बरं. त्या गीतामध्ये लिहिलं, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, हा लिहून पत्रिका पाठवली, असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग ज्या वेळेला सगळ्या देवदेवतांना निरोप पोहोचला आणि समुद्र सुद्धा आता विवाहासाठी निघाले, असे त्या मंडपामध्ये देवदेवता येऊन विराजमान झाले. आणि कोणीतरी सांगितलं, ऐकलं का, समुद्र सुद्धा या मंडपामध्ये येणार आहे. आता जर आपल्याला म्हणलं सगळं मुळात धरण या मंडपात येणार आहे, आपण थांबू का इथं? लगेच त्या ठिकाणी आपण आपल्या आपल्या गाड्यानं आपण लगेच तिथून निघणार. सगळे देवदेवता घाबरले महाराज. बलराम दादांनी सर्वांना सांगितलं, थांबा, आणखीन विवाह होणं बाकी आहे. बाकीचे म्हणले, आम्हाला बाकीचे सुद्धा विवाह पुढले पाहिजे, आता नाही थांबायचं, इथं समुद्र येणार आहे. घाबरले महाराज देवदेवता. भगवंताच्या जवळ बलराम दादा गेले, म्हणे ते समुद्राला काय मेसेज वगैरे पाठवला का? म्हणे आता ग्रुपमध्ये त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचला, मी तरी काय करणार. भगवंत म्हणू लागले. आणि मग जगाच्या नायकानं सांगितलं, काळजी करू नका, जरी समुद्राला मी त्याला राहण्यासाठी जागा देतो. जगाच्या नायकानं स्वतःच्या अंगावरला एक रोम काढला महाराज, एक केस काढला, आणि त्या रोमाच्या टोकावर बसण्यासाठी समुद्राला जागा दिली. समुद्र केवढा, आणि तो समुद्र भगवंताच्या एका रोमावरती काय होतो, स्थिर होतो महाराज. आणि प्रत्येकाच्या अंगावरती केस आहे. बरं किती केस आहे प्रत्येकाच्या अंगावरती मोजून पाहू नका, पण कबीर महाराजांनी वर्णन सांगितलं महाराज. कबीर महाराज वर्णन करता, प्रत्येकाच्या अंगावरती केस आहे. किती केस आहे? कबीर महाराजांचा एक दोहा फार सुंदर आहे. 4 मिले 64 खिले 20 रहे करी दो, 4 मिले 64 खिले 20 रहे करी दो, हरिजन से हरिजन मिले तो नाते 7 करोड़, कबीरा नाते 7 करोड़. हे हरिजन से हरिजन मिले तो नाते 7 करोड़, कबीरा नाते 7 करोड़, कबीरा नाते 7 करोड़, कबीरा नाते 7 करोड़. हरिजन से हरिजन मिले तो नाते 7 करोड़. त्यांनी 2 महात्म्यांचं वर्णन केलं. 2 महात्मे जर समोरासमोर जर आले, 4 मिले त्यांचे 2 डोळे आणि यांचे 2 डोळे, 64 खिले त्यांचे 32 दात, त्यांचे 32 दात,
20 रे करजोड, यांचे 10 बोट आणि त्यांचे 10 बोट, आणि हरिजनचे हरिजन मिले तर नाचे 7 करोड. म्हणजे त्यांच्या अंगावरले 3.5 कोटी आणि यांच्या अंगावरले 3.5 कोटी रोम, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती 3.5 कोटी केस असतात. बरं, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि असे जर एका रोमावरती जर समुद्र शिरावला जातो, मग त्या जगाच्या नायकाच्या अंगावरती 3.5 कोटी रोम आहे. तो परमात्मा केवढा आहे त्याचा विचार करा. मग त्याला हृदयामध्ये साठवायचं कसं महाराज? पण तुकोबाराय म्हणतात, काळजी करू नका, आपण जसं म्हणू तसा तो परमात्मा होतो. बरं होतो ना. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. आपण जसं म्हणतो तो परमात्मा तसा होतो. भागवतामध्ये एक दृष्टांत आम्ही सांगत असतो महाराज. जसा होतो तसा होतो म्हणजे कसा? जैसा केला तैसा होय, किंवा जयामणी जैसा भाव. साईनाथांच्या आरतीमध्ये मला वाटतं असं म्हणतात, जयामणी जैसा भाव. तशा पद्धतीनं परमात्मा होत असतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते पुरविती कल्पतरू, असे प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. भागवतामध्ये एक प्रसंग फार सुंदर आहे. भगवंत रडत होते महाराज, आणि रडणाऱ्या भगवंताला यशोदा मैया समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. भगवंत काय रडायचे थांबत नव्हते. हो रडते माझे बाळताने, समजावी तारागिना, समजावी तारागिना, समजावी तारागिना. रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, समजावी रडते माझे बाळताने, समजावी तारागिना, बै 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 बै, समजावी तारागिना. नाना पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न केला. भगवंत रडण्याचे थांबत नव्हते. आणि इतक्यात राधा आली महाराज. आणि त्या यशोदा मैयानं राधेला विनंती केली, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा. नेही आता घडकरी आपुली मंदिरा, बरे
चालवत नेलं महाराज. आणि अशा कन्हैयाला राधा म्हणू लागली, एवढा छोटासा, जरा तुम्ही मोठे व्हा, तुमच्या बरोबर मला संवाद साधायचा. आणि रांगणारा भगवंत 12 वर्षाचा झाला आणि राधा आणि कृष्ण दोघ जण गप्पा मारू लागले. हो राधा कृष्ण पलंगावरी आणि इतक्यामध्ये दारी भ्रतार हाका मारी कवाड उघडी झडकनी राधे चटकसी गेली तू कोठे. राधेला हाक मारू लागले. 12 वर्षाची कन्हैयाची मूर्ती आणि आता राधा भगवंताला म्हणत होती देवा छोटा हो. आणि आता भगवंत राधेला म्हणतात खरं सांगू का, मोठा होण्याचा मंत्र माझ्या तोंडपाठ होता, छोटा होण्याचा मंत्र विचारायला मला माझ्या यशोदा मैयाच्या जवळ जावं लागेल. असं करू नको देवा, छोटं व्हावं लागेल. काकुलती आली, राधा रडू लागली. आणि तो जगात नायक राधेच्या भक्तीपुढं 12 वर्षाची जी मूर्ती होती ना 12 वर्षाची, तो भगवंत छोटा झाला आणि पुन्हा रांगू लागला. याला म्हणावं जैसा केला तैसा होय. अरे ज्याच्या एका रोमावरती समुद्र साठवला जातो, असे 3.5 कोटी रोम जरी त्याच्या शरीरावरती असले, एवढा मोठा जरी असला, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा न पूर्वी धरावी ती इच्छा. तो आपल्यासाठी काय होतो तसा होतो महाराज. किती बलदंड व्यक्ती असू द्या बरं, मोबाईल केवढा असतो, मोबाईल असून मोबाईल केवढा असतो आहे ना प्रत्येकाकडं. तो बलदंड व्यक्ती त्याचा फोटो काढला तर तो मोबाईल मध्ये सामावला जातो ना, सामावला जातो. जसा आपला भाव असेल तसा परमात्मा होतो. म्हणून पहिलं उपाय सांगितलं येरझार संपवण्याचं, साठविला हरिजी ही हृदय मंदिरी. पण तो कोणत्या हृदयामध्ये साठवला जात नाही महाराज. ते हृदय पहिलं काय करा, निर्मळ करा, चित्त निर्मळ करा. तो तसा साठवला जात नाही. आपणही आता बसताना जागा पाहिली महाराज, कशी जागा पाहिली, खाली बसताना पाहिले ना जागा स्वच्छ आहे का. अरे आपण जर बसताना जागा स्वच्छ जर पाहत असाल, मग जगात ज्या हृदयामध्ये साठवला जाईल तो सुद्धा जागा स्वच्छच पाहतो. तुकोबाराय म्हणताय गोपाळ राय गोपाळ राय कमन चित्त निर्मळ कमन चित्त गोपाळ राय गोपाळ राय. तू कमन चित्त हो करारे निर्मळ येवोनी गोपाळ राघेते भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव. आपलं चित्त मलिन आहे केव्हा समजायचं, दुसऱ्याची एखादी वस्तू पाहिल्यानंतर तिच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण झाली, समजून घ्यायचं आपलं चित्त मलिन आहे. दुसऱ्याचा एखादा गुण पाहिल्यानंतर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण होणं, समजून घ्यायचं आपल्या अंतःकरणामध्ये आपलं चित्त कसं आहे, मलिन आहे महाराज. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपल्याला जर आनंद जर वाटत असेल, समजून घ्यायचं आपलं चित्त मलिन आहे. त्याही पुढे ऐका, दुसऱ्याच्या दुःखानं आपण आनंदी होत असाल आणि दुसऱ्याच्या आनंदानं आपण जर दुःखी जर होत असाल, समजून घ्यायचं आपलं चित्त कसं आहे, मलिन आहे. इथं बसल्या बसल्या आपल्या वयातापासून पाहिजे महाराज. सोपा आहे, सोपा आहे, इथं सोपा आहे महाराज. कसं सोपं आहे, आपल्या वया आपणच तपासायच्या. आता इथं गुरुजी आहेत बरं, ते विद्यार्थी पेपर लिहितात आणि हे तपासतात महाराज, मग हे त्यांचे पेपराचे मार्क त्यांना सांगतायत. पण कीर्तनातन कथे सोपा असतं महाराज. आपल्या वया आपणच तपासायच्या आणि आपले मार्क आपणच शोधायचे. इथं बसल्या बसल्या सगळ्यांना स्वदर्शन घडतं महाराज, घडतं ना स्वदर्शन. दुसऱ्याच्या सुखानं मी सुखी होतोय का, कधीतरी एखाद्या दुःखी चेहऱ्याला मी समाधान आणण्याचा प्रयत्न केलाय का, कधीतरी मी दुसऱ्यावरती परोपकार केलाय का. आपल्या मनाला विचारा महाराज. आपले मार्क आपण शोधा. तिकडे मार्क फार पडतात बरं, तिकडे मार्क पडणारे फार हुशार असतात. आम्ही कथेमध्ये दृष्टांत सांगतो. एक आता उद्या निकाल होता. आता काही आई वडिलांना सुद्धा अंदाज असतो बरं मुलांचा. एक वडील आपल्या मुलाला मारहाण करत होते, शेजारी धावत आले, कशामुळे मारतो,
म्हणे उद्या आता निकाल आहे. अरे निकाल उद्या, पण मार हाणा आज का चालली? नाही म्हणे उद्या मला गावाला जायचं ना, हे काय दिवे लावणार मला माहिती आहे. म्हणून एवढं काही ना कॉन्फिडन्स असतो. बरं असे काय मार्क पाडतात. अरे एका आई वडिलांनी मुलाला सांगितलं म्हणे बाळा उद्या तुझा निकाल आणि आम्ही तुझ्या बरोबर निकाल पाहण्यासाठी येणार. बरं याला जरा एक विषय कठीण गेला होता. यानं विचार केला म्हणे तो जर विषय माझा उडालेला असला आणि तिला जर सगळ्यांच्या समोर जर आई वडील मला बोलले तर खाली पाहावं लागेल. त्यापेक्षा आपण एक काम करू, कठीणच समय येता कोण कामास येतो. त्यानं मित्राला फोन लावला महाराज. बरोबर मित्राला फोन लावला होता. 12:10 झाले होते. मित्रानं फोन रिसिव्ह केला महाराज. आणि असा फोन रिसिव्ह केल्यानंतर मित्रांनी त्याला विचारलं म्हणे गड्या काय रे? नाही ते उद्या आपला निकाल आहे ना. बरं मग ते आई वडील माझ्या बरोबर यायचं म्हणतात, झालं काय? एक विषय जरा मला कठीण गेलेला आहे. मला वाटतं तू आमच्या अगोदर जावं तेवढा माझा निकाल पाहून पुढे यावं. मित्र म्हणला पण अरे आई वडिलांच्या समोर तर सांगावंच लागेल ना. नेमकं झालं काय? त्यावेळेला यानं सांगितलं म्हणे आपण कोट ठरवून घेऊ. कसे कोट ठरवून घेऊ? म्हणे एक विषय जर गेला तर तू राम म्हणायचं. माझ्या लक्षात येईल एक गेला. बरं मित्र म्हणला बरं बरं बरं. दुसरा गेला तर मग काय करायचं रे? हा म्हणला दुसरा जर गेला तर तू रामकृष्ण म्हणायचं. माझ्या लक्षात येईल किती गेले? 2 गेले. बरं मित्र म्हणला या दोघांना पाहून जर तिच्यानं जर धीर सोडला असला मग काय करायचं? आणि मग यानं सांगितलं तिसरा तर काय जाणार नाही असं मला वाटतंय, पण एवढे करून जर तिसरा जर गेला तर तू रामकृष्ण हरी म्हणायचं. माझ्या लक्षात येईल किती गेले? सूत्र कळलं ना तुम्हाला? राम म्हटलं का 1, रामकृष्ण म्हटलं की 2, रामकृष्ण हरी म्हटलं का 3 सूत्र. दुसऱ्या दिवशी मित्र गेला होता. बरोबर निकाल लागला होता 12 वाजता. 12:10 तो मित्र बाहेर आला महाराज. आला बाहेर आला. बरं याचे आई वडील बरोबर होते. याच्या कान आतुरले होते. नेमकं राम म्हणतोय का रामकृष्ण म्हणतोय का रामकृष्ण हरी म्हणतो. आणि बाहेर आलेला मित्र त्याच्या मुखातून फक्त एकच घोष निघाला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता ज्याला कळेल त्याला कळेल महाराज, ज्याला नाही कळेल त्याला बाबा काय कळलं ना आपल्याला. ज्या अर्थी पुंडलिक वरदाचा जय घोष झाला याचा अर्थ काय झालं? सगळेच गेले महाराज. तसं इथं बसल्या बसल्या आपण आपल्या वह्या तपासून पहा. माझं अंतकरण कसं आहे? जगात एक मलिन अंतकरणामध्ये येऊन राहू शकत नाही. तो स्वतः सांगतो हो निर्मल मन जन सो मोहि पावा. निर्मल मन जन सो मोहि पावा. त्यांची एरधार पूर्णत्वाला गेली महाराज. त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार. व्यापार कळतो ना आपल्याला? व्यापार असा व्यापार करा, असा व्यापार करा ज्याच्या माध्यमातून आपल्या पदरामध्ये काहीतरी पडेल. असा व्यापार करा. अरे मुद्दला तो होय तोटा ऐसा उदीम तो खोटा. करा ना व्यापार. आपला व्यवहार जर चांगला असेल, आपला व्यापार जर चांगला असेल तर पदरामध्ये पडणारं फल सुद्धा काय आहे? चांगलंच आहे महाराज. सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. थोडं जर व्यर्थ गेलं तर मग व्यापार बुडतो. बरं आपण कधीतरी दृष्टांत ऐकला असेल. असा मोळी विक्रेता काय करायचा? रोज लाकडं खरेदी करायचा. 2 रुपयाचे लाकडं खरेदी करायचा.
गावामध्ये आणायचा आणि विकायचा आणि त्याचे 4 रुपये करायचा महाराज. किती नफा व्हायचा? 2 रुपये. पण घर खर्चाला त्याला 2 रुपये लागायचे. 4 रुपयातले 2 रुपये घर खर्चात निघून जायचे. भांडवल किती राहायचं? 2च रुपये. पुन्हा 2चे लाकडं, पुन्हा 4ची विक्री, पुन्हा 2 रुपये घर खर्चामध्ये. बऱ्याच दिवस असं चाललं आणि एक दिवस 2 रुपयाचं भांडवल उरलं आणि त्याच्यातले 25 पैसे फक्त त्यांना व्यर्थ घातले. बरं आता भांडवल किती राहिलं? 1.25च राहिलं. 1.25चे लाकडं घेऊन आलं. आता 1.25चे लाकडं विकले महाराज. 2 रुपयाच्या लाकडाचे जर 4 रुपये होत होते, 1.25 रुपयाच्या लाकडाचे किती झाले? 3.5च झाले. नेहमीप्रमाणे 2 रुपये घर खर्चामध्ये लागतच होते. 2 रुपये निघून गेले. भांडवल किती शिल्लक राहिलं? 1.5 रुपया राहिला. 1.5चे लाकडं आणले, 3ला विकले, 2 रुपये घर खर्चात निघून गेले. 1च रुपया राहिला. 1चे आणले, त्याचे 2 रुपये झाले, घर खर्चात निघून गेले. आता जाता येईल का लाकडं खरेदीला? व्यापार बुडाला महाराज. असं आपण जीवन जगा खऱ्या अर्थानं, ज्याच्या माध्यमातून आपलं हित होईल. तुकोबारा सर्वांना सांगतायत. हो सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. ह्या मानवी देहाच्या माध्यमातून आपण चांगला व्यापार केला पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे महाराज. माझ्या समोर जो ग्रंथ आहे ना, आदरणीय साहेबांचा ग्रंथ आहे, ते रोज त्याचं पारायण करायचे. बरं, रोज पारायण करायचे. आणि त्यांनी काही विशिष्ट ओवींवरती अशी निशाणी करून ठेवलेली आहे महाराज. त्या अधोरेखित करून ठेवल्या. त्याच्यामधलीच एक ओवी निवडली. बरं, जी ओवी त्यांच्या मनाला भावायची ना, त्या ओवीला ते काय करायचे, असं चिन्ह करायचे. आणि केव्हाही गेलं का ते कशामध्ये असायचे, याच्यामध्ये निमग्न असायचे. बरं, खरं तर आपण जास्तीत जास्त वेळ घालावा महाराज. खरं तर वेळ आपला प्रभू नाम चिंतनामध्ये जास्तीत जास्त गेला पाहिजे. कालच्याच प्रवचनामध्ये सांगितलं महाराज, नाही जास्त वेळ देता आला. खरं तर भगवंताने आपल्याला किती दिलं महाराज, किती दिलं. त्याच्या ऋणातून जर उतराय जर व्हायचं असेल तर त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण माणसं कृतज्ञ झाले महाराज. भगवंतानं एवढं आपल्याला दिलं. अरे, डोळ्याची किंमत डोळे गेल्यानंतर कळतात महाराज. कानाची किंमत ज्या वेळेला कानाची तीव्रता कमी होते त्यावेळेला कळते महाराज. आणि कानाची तीव्रता का कमी होते माहिती आहे का? का कमी होते त्याचं कारण सांगितलं. हो, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. आणि त्याच्या पुढे सांगितलं, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडियेली. बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो.
बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी 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 बैरा झालो नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही संत कीर्ती श्रवणी आली नाही साधू सेवा घडली माता माऊली माचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नद देही येता एका जनार्दनी स्मरेन आता बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो काहीतरी वेळ आपण भगवंतासाठी द्या महाराज भगवंताच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल त्याचं नाम चिंतन करा संतांच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल तर त्यांच्या वाङ्मयाची आपण सेवा करा म्हणजे आपण ते ग्रंथ वाचन करा तशा पद्धतीनं जीवन अनुसरण पुढे त्या ठिकाणी प्रवाहित करा आणि आपल्या पितरांच्या ऋणातून उतराय व्हायचं असेल माता पित्यांच्या ऋणातून उतराय व्हायचं असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे सेवा आणि दुसरा असणारा स्मरण महाराज आहे तोपर्यंत सेवा आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण आणि ते तीनदा करावं बरं तीनदा केव्हा करावं आजच्या तिथीला आईचं स्मरण केलं जातं महाराज ज्या तिथीला माता थांबली त्या तिथीला एक स्मरण करावं दुसरं स्मरण करावं केव्हा करावं या पितृपक्षामध्ये आता पितृपक्ष सुरू आहे ना या पितृपक्षामध्ये त्या पितरांचं स्मरण करावं आणि तिसरं स्मरण करावं अक्षय तृतीयेला असं शास्त्र आपल्याला सांगतं भगवंताच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल तर आपण काय करा सदैव नामचिंतन करा म्हणून जास्त वेळ जर नाही देता आला ना माणसं म्हणतात आमच्याकडे वेळच नाही महाराज नाही वेळ म्हणतात ना काही पट्टे म्हणतात मरायला वेळ नाही बरं आहे ना असे सुद्धा काही आपल्याला पाहायला भेटतात एक म्हातारी अशी कंटाळली असं आसारा मुळी लाकडाची मुळी जिच्या मस्तकावरती होती तिने रपकन टाकली झाडाखाली आणि ती म्हणली यमा कुठं लपलास तू केव्हा मला घेऊन जातो यमदेव म्हणला आतापर्यंत कोणी मला मिस कॉल सुद्धा दिला नाही आता एवढं मोठ्यानं मला हाक मारली म्हणलं तर गेलंच पाहिजे आणि यमदेव आले महाराज त्या आजीनं विचारलं कोण रे भाऊ म्हणे तुम्ही नाही का आठवण केली यमाची मी तुम्हाला न्यायला आलो आजी नाही म्हणे तुला त्याच्यासाठी नाही बोलावलं ही मुळी खाली पडली एवढी उचलू लाग म्हणजे मला पुढे जाता येईल बरं कुणाला मरावं वाटत नाही महाराज खरं तर वेळ काढा महाराज काही गोष्टीसाठी आपण वेळ काढला पाहिजे 100 कामं सोडून आपण काय केलं पाहिजे स्नान केलं पाहिजे 1000 कामं सोडून आपण भोजन केलं पाहिजे लाखो कामं सोडून आपण काय केलं पाहिजे दान धर्म केला पाहिजे आणि कोट्यावधी कामं सोडून आपण प्रभू नाम चिंतन केलं पाहिजे असं सुभाषितकार आपल्याला वर्णन करून सांगतायत म्हणून वेळ काढा तसा वेळ निघणारच नाही महाराज कबीर महाराज म्हणतायत हो जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय तो ऐसा निकालो प्रेम करो मेरे राम से जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय तो ऐसा निकालो प्रेम करो मेरे राम से प्रेम करो मेरे श्याम से प्रेम करो मेरे राम से प्रेम करो मेरे श्याम से रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव पावन सीताराम प्रवचन झालंय आपलं आता सर्वांनी फक्त टाळी वाजून भजन करा सगळ्यांनी भजन करा
ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं भजन करा. आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. हे 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 रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. वा वा. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. म्हणा सगळे. तब राजा राम पतित पावन सीताराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. साहेबांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. त्यांच्यासाठी सुद्धा भजन घ्यावं लागेल. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, बदले नारायण नारायण नारायण. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय तो ऐसा निकालो प्रेम करो मेरे राम से. आपलं जीवन असावं भगवंतासाठी, आपलं जीवन असावं देशासाठी, आणि आपलं जीवन असावं धर्मासाठी. महाराज, तीन गोष्टीसाठी आपलं जीवन असलं पाहिजे. आणि असं खऱ्या अर्थानं नाही जास्त वेळ काढता आला तर फक्त 15 मिनिटाचा वेळ तरी काढा महाराज. किती कमीत कमी 15 मिनिटाचा वेळ काढा. काय करा त्या 15 मिनिटामध्ये? पहिले ते 5 मिनिटं आहे ना, ते पहिले 5 मिनिटं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपल्या समोर घ्या, दर्शन घ्या. आणि त्या ज्ञानेश्वरीतील असणाऱ्या अलीकडल्या बाजूनं 5-25 ओव्या, पलीकडल्या बाजूनं 5-25 ओव्या, मला वाटतं 50 ओव्या 5 मिनिटामध्ये वाचून होतील. बरं होतील महाराज, वाचून होतील. त्याचा भाव वाचा, ज्ञानेश्वरी ठेवून द्या. पुन्हा तुकोबारांच्या गाथा आपल्या समोर घ्या. त्या तुकोबारांच्या गाथ्यामधले 10-5 अभंग वाचा, त्याचा असणारा भाव वाचा. नमस्कार करून तोही ठेवून द्या. किती मिनिटं गेले? किती मिनिटं गेले? 10 मिनिटं गेले. आता किती उरले? फक्त 5च मिनिटं उरले महाराज. ज्याच्याकडे जास्त वेळ असेल त्यांना जास्त वेळ द्या. पण जो समजतो ना मी फार व्यस्त आहे, माझ्याकडे वेळच नाही, त्यानं आता उर्वरित 5 मिनिटांमध्ये काय करा? त्यानं फक्त एक काम करा, सगळ्या परिवाराला आपल्या जवळ घ्या महाराज. सगळ्या परिवाराला जवळ घ्या आणि फक्त 5 मिनिट रामकृष्ण हरीचं भजन करा. त्या परिवाराला कधी दुःख येणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा महाराज. सदैव त्या परिवाराला समाधान प्राप्त होईल. एवढा वेळ आपण भगवंतासाठी जर द्याल तर ते नामचिंतन केलेलं आपण संत वाङ्मयाची सेवा हे आपल्याला भवसागर पार करून नेईल महाराज. आणि आपली येरजार संपेल. आणि हे सगळं ह्या देहाच्या माध्यमातून घडतं. म्हणून तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे चिरा पडे. ते केवळ आणि केवळ या देहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शक्य आहे महाराज. असे ह्या देहाचा महिमा या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबारांनी आपल्या समोर मांडण्याचा काय केला? प्रयत्न केला. आणि त्याचा अल्पसा भाव मी आपल्या समोर खऱ्या अर्थानं मांडलेला आहे. ज्या माऊलीच्या ह्या पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण सर्वजण कृष्णाजी बाबांच्या ह्या पवित्र पावन प्रांगणामध्ये एकत्रित जमलो. पूजनीय वंदनीय स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी श्रीमती कुसुमबाई बाळासाहेब आनाब, पारमार्थिक वारसा जतन करणारा हा परिवार. आणि अशा परिवारातील असणारी ही माऊली 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याच्या आड गेलेली आहे. तत्पश्चात त्या माऊलीचा असणारा मुलगा सतीश असेल, असणारा नातू अद्वैत असेल, तथा त्या ठिकाणी पुतणे अरविंद तथा भिकाजी असेल, तथा या माऊलीची असणारी सुकन्या सौभाग्यवती आशा पोवडपुंड असेल, सर्व असणारे नातू या ठिकाणी एकत्रित येऊन आजचा विधी या ठिकाणी संपन्न करत आहे. खरं तर परिवारातले आई जाणं आणि वडील जाणं या परिवारासाठी फार मोठा असणारा दुःख आहे महाराज. त्यांचं वर्णन कितीही जरी आपण केलं महाराज, खरं तर ते वृद्ध असू द्या पण त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. नसेल त्यांच्यामध्ये ट्यूबलाईट एवढं प्रकाश देण्याचं सामर्थ्य, पण किमान आपण जो दिवा व देवघरामध्ये लावतो तेवढं तरी प्रकाश देण्याचं सामर्थ्य त्या जन्मदात्या माता पित्यांमध्ये असतं. एका पाठोपाठ असणारे ह्या परिवाराचे वडीलही थांबले, तदनंतर असणारं बंधूही थांबले, त्यानंतर असणारं सरस्य आदरणीय अविनाश सर थांबले, त्यानंतर ही माऊली थांबली महाराज. असो भगवंतानं खऱ्या अर्थाने या परिवाराला हे दुःख सहन करण्याचं काय द्यावं? धारिष्ट द्यावं. आई ती आईच असते महाराज. बऱ्याच प्रवचनामध्ये आपण ऐकलं, बऱ्याच वक्त्यांच्या मुखातून आपण ऐकलं, आई म्हणावं कुणाला,
खरी अर्थानं आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणामध्ये असणारे पवित्राची तुळस, आई म्हणजे संतांनी गावी असे संतवाणी, आई म्हणजे वाळवंटामध्ये प्राप्त व्हावे असं थंडगार पाणी, आई म्हणजे वेदनेनंतर निघालेली एक अंतकरणापासून आरोळी, आणि आई म्हणजे भजनामध्ये वाजवावी अशी लयबद्ध टाळी. असं अनेकांनी मातेच्या संबंधानं वर्णन केलं महाराज. अशी माता असते आणि ती तासारी माता ह्या परिवाराची गेली महाराज. जरी ही माता 1 वर्षापूर्वी निघून गेली असली पण तरी सुद्धा या मातेच्या चित्ताचा विषय तिचे लेकरत आहे. म्हणून नामदेव महाराजांचा एक अभंग आपण म्हणूया आणि आजच्या हरिप्रवचनाची परिसमाप्ती करूया. नामदेव महाराज भाव सांगतायत, उडालेली पक्षिणी जसे आकाशामध्ये निघून जाते, पण जरी आकाशामध्ये फिरत असली पण तिच्या चित्ताचा विषय काय असत, तिचे पिला असतात महाराज. तशी ही पक्षिणी जरी आता या परिवारातून दूरच्या प्रवासाला निघून गेली असली पण तरी सुद्धा ह्या माऊलीच्या चित्ताचा विषय असणारा नातू असेल, मुलगा असेल, सुना असतील, सगळे असणारा त्या ठिकाणी परिवार ह्या मातेच्या चित्ताचा विषय असेल. म्हणून नामदेव महाराजांचा सुद्धा भाव अभंगाचा तोच आहे. तो अभंग म्हणून आजच्या हरिप्रवचनाची आपण काय करूया, परिसमाप्ती करूया. आजच्या हरिप्रवचन सेवेला साथ संगत करण्यासाठी ज्यांचा गोड तबला आपण या ठिकाणी ऐकतो असे पूजनीय वंदनीय आदरणीय तबला विशारद परमश्रद्धेय दिलीपजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना धन्यवाद. ज्यांचा गोड मृदंग आपण या ठिकाणी ऐकतो आणि नेहमी असणारा ज्यांच्या दर्शनाचा आपल्याला लाभ प्राप्त होतो असे आदरणीय पांडुरंग महाराज विदाटे, त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांनी गोड अशी सिंथेसायझरवरची गायनसाथ केली असे दत्तात्रयजी महाराज बेलकर, त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांचं आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परम सन्मित्र आणि आपल्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं एक दिव्य कार्य आदरणीय विठ्ठल भाऊंचं सुरू आहे. बरं, अनेक असणारं भजनी मंडळ त्यांनी तयार केले महाराज. मला वाटतं आता या पंचक्रोशी जेवढे भजनी आहे ना तेवढे परिसरामध्ये सुद्धा शोधून सापडणार नाही. सगळ्यांना ते संघटित करतायत आणि सगळ्यांना ते वेगळ्या वेगळ्या चाली देऊन त्यांना भजनामध्ये ते आनंद देण्याचा प्रयत्न करतायत. असे विठ्ठल भाऊ अंतरे त्यांच्यासाठी एकदा सर्वजण प्रेमाने टाळी वाजवा, त्यांना सुद्धा धन्यवाद. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे गोड असणारे साऊंड सिस्टम शुभमला सुद्धा आपण विशेष आत्माला धन्यवाद दिले पाहिजे. नामदेव महाराजांच्या अभंगानं आपण आजच्या प्रवचनाची परिसमाप्ती करूया. पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षी उडाली पक्षी गेली अंतरा, कैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी संसारी आसे नका. पक्षिणीचा दृष्टांत कमी वाटला असावा म्हणून 3ऱ्या चरणामध्ये गोमातेचा दृष्टांत दिला. धेनु चरे राणी वसासे घरी, चित्त वसावरी ठेवोनिया, विष्णुदासना विनवी
पक्षी गेली